नमस्कार, माझं नाव कोमल सुनील नाईक. माझी मम्मी इथे पेशंट आहे. त्यांचं नाव आहे हेमलता सुनील नाईक. ॲक्च्युली माझ्या मम्मीला बीपीचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे आणि तिला शुगर पण आहे जराशी. 1 वर्षाआधी माझ्या मम्मीचं ऑपरेशन झालेलं इथे पिशवीचं. तिच्या पिशवीत 3 गाठी होत्या. 1 पिशवीच्या आत होती, 2 पिशवीच्या बाहेर होत्या. म्हणून आम्ही ऑपरेशन केलेलं. त्या टायमिंगला मला कळलं की तिला जराशी शुगरची पण इश्यू आहे. ऑपरेशन झालं आणि त्याच्यात 2-3 महिन्यानंतर परत आता फेब्रुवारीमध्ये तिचं ऑपरेशन केलं आणि नंतर 2-3 महिन्यातच तिच्या परत इथे कुशीमध्ये दुखायला लागलं. आम्ही डॉक्टरांना विचारलं की आम्ही जिथे जायचो हॉस्पिटलला तिकडे विचारलं की तिच्या सारखं कुशीत का दुखतंय. तर ते बोलले की एकदा कार्डिओलॉजिस्टला तुम्ही विचारा की नक्की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो त्रास आपल्या हार्टला कनेक्टेड असतो. म्हणून मग आम्ही कार्डिओलॉजिस्टकडे गेलो. तर कार्डिओलॉजिस्टने आम्हाला सांगितलं की तुम्हाला TMT टेस्ट करायला लागेल. म्हणून मग आम्ही भरपूर जागांवर शोधलं. TMTची त्या टायमिंगला म्हणजे आताची किंमत 3,500 का 4,000 काहीतरी आहे. आम्ही माधवबागच्या बद्दल ऐकलं. मम्मी अशीच यूट्यूबवर बघत होती तेव्हा तिने माधवबागचं ऐकलेलं. त्याच्या आधी पण आम्ही माधवबागला जाऊन आलेलो. TMT टेस्टच करायची होती पण तिचं BP जास्त होतं. त्या टायमिंगला 160 का 180 BP होतं. पल्स रेट पण जास्त होती. म्हणून तिला TMT टेस्ट पॉसिबल नव्हती. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की TMT टेस्ट आम्हाला करायची तर ते काय कॉस्टिंग होईल. तेव्हा त्यांचे कॅम्प्स चाललेले. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की 1,000 रुपयामध्ये तुमची TMT टेस्ट होऊन जाईल. आम्ही लोकांनी मंडेला बुक केली TMT टेस्टसाठी. पण त्या टायमिंगला तिचे पल्स रेट हाय होते. मग आम्ही परत नेक्स्ट डे आलो, TMT टेस्ट केली आणि TMT टेस्टच्या दुसऱ्या दिवशी TMT टेस्ट झाल्यानंतर आम्हाला रिपोर्ट आला आणि सांगितलं की तुमची TMT टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तर मग सगळ्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की एन्जिओग्राफी करा, एन्जिओप्लास्टी करा, ते करणं गरजेचंच आहे. तर मग भरपूर विचार करत बसलो. मग आम्ही लोकांनी भरपूर डॉक्टर्सकडे गेलो विचारायला की नक्की एन्जिओग्राफी असते काय, एन्जिओग्राफी झाल्यानंतर काय करतात, एन्जिओप्लास्टीची कॉस्ट काय. तर मग 1-2 जागेवर सांगितलं की तिची स्टेंट असते तिचीच कॉस्ट 1,20,000 आहे. मग एन्जिओग्राफी करायची असेल तर 15,000पर्यंत घेऊन 7,000पर्यंत तुमचा खर्च, 7,000 ते 15,000 तुमचा खर्च असेल. भरपूर असे डॉक्टर्सना विचारलं. तर एक दिवस मम्मी अशीच बसलेली तेव्हा त्याच्या आधी तिने आपलं भाडीपा करून एक यूट्यूबवर चॅनल आहे तिकडे माधवबागची प्रमोशन बघितलेली. तेव्हा तिने असंच नुसतेच टाईप करत होती तेव्हा तिला माधवबागचा साने सरांचा तिला व्हिडिओ भेटला. तर तिने जे नुकताच असंच ओपन केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एन्जिओग्राफी काय असते नक्की, एन्जिओप्लास्टी काय असते, ती नाही केली तरी चालतं. आणि त्यांनी भरपूर सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यावरनं ती थोडी जास्त इन्स्पायर झाली. तर तिने विचार केला की आपण माधवबागला जाऊन बघू. तर तिने सांगितलेलं की आम्ही दिवाळीच्या नंतर आपण माधवबागला जाऊ. पण अचानक 27ला तिच्या छातीत भरपूर दुखायला लागलं आणि त्यामुळे तिने मला फोन केला 7 वाजता. मी ॲक्च्युली मी मॅरिड आहे. सो मी 8 वाजेपर्यंत घरी आली. तर तिची जी कंडिशन बघितली तेव्हा मी भरपूर घाबरली आणि मला तेव्हा सुचतच नव्हतं मी काय करू. तेव्हा मला ती बोलली आपण एक काम करूया, आपण माधवबागला जाऊन येऊया आपण, कारण की आता मला काही खरं वाटत नाही. मी पटकन माधवबागचे जे खोपोली ब्रांच आहे त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला सांगितलं की आपले कॉस्टिंग अशी आहे, आपल्या इकडे ही ट्रीटमेंट आहे, तुम्ही या एकदा आपण पूर्ण सगळं चेकअप वगैरे करू आणि मग तुम्ही ॲडमिट व्हा. त्या हिशोबानेच या. त्यांनी आधीच सांगितलेलं की तुम्ही ॲडमिटच्या हिशोबानेच या, असं नाही की तुमचं 1 दिवसात होईल. आम्ही आलो इकडे. त्यानंतर त्याने आम्हाला सगळं सांगितलं की आपलं 7 दिवसाचा असा प्लॅन असतो, त्याची कॉस्टिंग किती होईल, तुम्हाला किती खर्च येईल, तिकडचे स्टेज वगैरेबद्दल. आम्ही ॲडमिट झालो तेव्हा त्यांनी TMT टेस्ट घेतली, ट्रीटमेंट टेस्ट वगैरे घेतली आणि आम्ही ॲडमिट झालो. त्यानंतर एवढं म्हणजे इकडचं एन्व्हायरमेंट वगैरे बघून, इकडचे सगळे असं पूर्ण डेली रुटीन बघून तिला एवढं चांगलं वाटायला लागलं. सकाळी 6 वाजता ह्या लोकांची वॉकिंग असते. मग आम्ही स्वतः जो अटेंडर असतो, जो पेशंटचा रिलेटिव्हसोबत असतो त्यांच्यासाठी पण ती वॉकिंग असते. 6 वाजताचा योगा असतो. त्यानंतर मग नाश्त्यानंतर मग परत ती जी पंचकर्मा असते. मी स्वतः मला डिस्काउंट कुपन दिलेलं 50%चं. तर मी स्वतः ते पंचकर्मा घेऊन बघितलं. मला 950 रुपीज काहीतरी त्याचं कॉस्ट झालं पंचकर्माचं. आणि जे खूप जास्त म्हणजे बोलतात ना की खूप स्वस्त आहे ती गोष्ट. आणि पंचकर्मा करताना आता मला वाटलं की तिला
मी स्वतः फील केलं की किती बरं वाटतं, किती रिलॅक्सेशन होतं. मग लेक्चर्स होते पंचकर्मानंतर जे वेगळे वेगळे सरांचे, जसे सरदार सर आहेत, राणे सर आहेत, शाने सर आपले साने सर आहेत, नंतर मग यादव सर आहेत, मग रवी दादा आहे, ह्या लोकांचे सगळे योगा सेशन्स, सगळे जे लेक्चर्स आहेत त्यांनी एवढं मोटिवेटिंग वाटलं की ह्यानी की बाबा या गोष्टी पण आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं ह्याच्यासाठी आपण टाईम काढू शकतो. त्याचं खूप जास्त म्हणजे नॉलेज वगैरे पण मिळालं ह्यांच्याकडनं. मला रवी दादा आहे, यादव सर आहेत, यांनी कधी मला म्हणजे किती मला प्रश्न विचारायची खूप सवय आहे, तर मी भरपूर प्रश्न विचारायची की मम्मीचं पोटात दुखतं त्यासाठी काय करायला पाहिजे, चालताना ती दम लागतो तिला त्यासाठी काय करायला पाहिजे. पण त्यांनी मला कधी असं नाही सांगितलं की तुला थांब थोड्या वेळानंतर सांगतो. ते हर टाईम सगळ्या टायमिंगला त्यांनी मला मस्त छानपणे उत्तर दिली. सरदार सर त्यांनी पर्सनली अर्धा एक तास आमच्याशी बोलले की कसं करायचं, काय करायचं, वेट मेंटेन करायला सांगितलं. तिचे डोक्यात भरपूर विचार असतात, तर तिच्या डोक्यात भरपूर विचार असतात तर ते तिने काढण्यामध्ये त्यांनी खूप सगळे तिला ॲडवाईस दिली की ते आपण कसे काढू शकतो. आणि योगा सेशन वगैरेमध्ये पण खूप जास्त बरं वाटलं. आता तिकडे झुंबा सेशन्स असतात. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, जसं वॉकिंग, एक्सरसाइज, मग तुमचं ऑक्सिजन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ह्याची जाणीव करून दिली. आणि हा एक्सपिरियन्स होता हा खूपच छान होता. इकडची माणसं भरपूर छान आहेत. फॅकल्टीज जे पंचकर्माचे स्टाफ आहेत त्या आम्ही स्पेशली संजीवनी काकींना हे केलेलं, कारण की त्यांचं मम्मीला आवडलेलं, म्हणून आम्ही मोस्टली 7 दिवसांमधनं 5 दिवस त्यांच्याकडनंच घेतलं. मग आपलं फिजिओथेरपीला गेलेलो, फिजिओथेरपी पण एवढी मस्त केली. इवन पेशंट आणि त्यांचे रिलेटिव्ज आहेत त्यांना पण चान्स मिळतो योगा करायचा, वॉकिंग करायचा, फिजिओथेरपी करायची. आणि इकडची जे आपले क्लायमेट आहे या एन्व्हायरमेंटमुळेच एवढं छान वाटतं ना की नंतर मग आता मला असं वाटायला लागलं की शिट आता बाहेर जायला लागेल आणि म्हणजे आपल्या डेली रुटीनमध्ये जाऊ आणि आता परत त्याच गोष्टी करायला लागेल. पण मी ट्राय करेन माझ्या मम्मीला की ज्या इकडे गोष्टी शिकवल्या आहेत, वॉकिंगच्या आहेत, एक्सरसाइज आहेत, मग जे डाएट आहे त्यांचं जे स्वतःचं डाएट बॉक्स आहे त्या हिशोबानेच सगळं मम्मीला करायचा प्रयत्न करू. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता हा. इकडचं एन्व्हायरमेंट, स्टाफबद्दल बोलून वगैरे खूप मस्त वाटलं. तुझं तर कौतुक